शुभार्थ आणि शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. तर मी जनार्दन काशीत स्वागत करतो तुमचं आपल्या JK759 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे मंगळवार आणि तारीख आहे 28. तर 28 जुलै 2026. तर आता आपण सकाळी गाडी काढली, लेट झालो आहे. परत शाळेत गेलो होतो, CNG भरला आणि परत CNG भरायला गेल्यानंतर मित्रांनो, रोडपालीचा जो पेट्रोल पंप आहे तिथं जर तुम्ही CNG भरायला जात असाल, कळंबोलीतून जर जात असाल तर रॉंग साईडने जाऊ नका. आज मला रॉंग साईडने फोटो काढला आहे, फाईन टाकले. फाईन अजून मला मेसेज आला नाही, पण मी खूप वेळ तिथं त्या साहेबाशी हे करत होतो की तुम्ही आम्हाला आता कितीतरी लाईनी लागतात तिथे रॉंग साईडने. ते बोलतो तुम्ही रॉंग साईडने आला. माझ्यासोबत 3-4 गाड्यांना पण मागे फाईन टाकली. आम्ही सगळे भांडत होतो, पण तो काय ऐकायला तयारीत नव्हता, मनस्थितीत नव्हता. त्याला आम्ही म्हटलो 5-50-100 घे आणि इथं बोर्ड लिही बाबा, रॉंग साईडने येऊ नका, उद्यापासून आम्ही येणार नाही. मी त्या पंपवाल्याला पण बोलवलं, त्या मॅनेजरला पण बोलवलं. म्हटलं हे काय, म्हटलं आम्ही कसं CNG भरायला यायचं. बरं आज लावत नाही ना, जेव्हापासून पंप सुरू झाला आहे तेव्हापासून 1-1.5 वर्ष झाला आम्ही तिथं त्याच साईडने तिकडनं लाईनी नेऊन CNG भरतोय. आणि त्यांनी आज फोटो काढायला चालू केले. तो एवढा ट्रॉफिकवाला विचित्र होता ना, ऐकायच्या मनस्थित नव्हता. मग काय त्याला साहेब बोला, प्रेमानं बोला, कसं बोला, खूप बोललो मी तर खूप बोललो त्याला, पण तो काय ऐकायला तयार नव्हता. म्हटलं ठीक आहे, चल तुला काय फाईनच मारायचे ना, ठीक आहे मार. म्हटलं तुला काय 5,000-10,000 मारायची ते मार. म्हटलं बघू म्हटलं मी. आणि अशा प्रकारे सकाळी तिथं एक डोकं खराब झालं. मग CNG भरला, CNG भरून आलो, शाळेत गेलो. शाळेत त्या सरांना थोडं भेटलो आणि परत मग आता आलो आहे. आपण जस्ट लॉग इन झालो आहे. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती ओला उबर रिलेटेड व्हिडिओ डेली अर्निंगच्या संदर्भात येत असतात. तर मित्रांनो, आता आपण थांबलो इथं कामोठा हायवेला. बघूया आता इथून एखादी कोणती ट्रिप मिळते का. ओला उबेर रॅपिडो तिन्हीमध्ये चालू केले आपण. माझे मित्र निघाले सकाळी, जवळ 1,000 रुपये त्यांनी धंदा पण केला असेल, पण मी अजून झिरोच आहे. पण ठीक आहे, चला, आपल्या लेट निघण्यामुळे या गोष्टी होत आहेत. पण चला बघूया आता कोणती ट्रिप मिळते, देतो तुम्हाला अपडेट. शकता आपण कामोठा हायवेला इथं थांबलो आहे बाजूला. वरून हायवे चालला याच्या बाजूला इथं थांबलो आहे. 11:27 झालेत. गाडी झिरो केली, ट्रिप CNG भरला आहे, 2 कांड्या कमी पण झाल्या आणि आपण आता इथं थांबलो आहे. बघूया आता कोणती ट्रिप मिळते काय, तुम्हाला देतो अपडेट. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण आता नवी मुंबई एअरपोर्टला होतो. पनवेलला गेलेलो, तिथं कस्टमरला ड्रॉप केलं. उबरची ट्रिप होती आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इंडिया बुल्समधून एक T1ची ट्रिप लागली. कस्टमरला ड्रॉप केलं, पार्किंगमध्ये गेलो, जेवण वगैरे केलं, जरा वॉशरूमला वगैरे जाऊन आलो आणि बघितलं तर खूप गाड्या होत्या. मग म्हटलं चला इथून बाहेरच पडूया, म्हणून आता सध्या बाहेर आलो हायवेला. आता बघूया इथून कोणती एखादी ट्रिप आपल्याला नवी मुंबईची जायचं आहे. नवी मुंबईमध्ये घुसायचं आहे लवकरात लवकर. 4 वाजत आलेत मित्रांनो, बघू शकता. 3:47 झाले आहेत. गाडी चालली 43 किलोमीटर आणि आपल्याला आता नवी मुंबईत जायचं आहे. तर बघूया आता इथून कुठली ट्रिप वगैरे मिळते का, LTTला आपल्याला जावं लागतंय. देतो तुम्हाला अपडेट कोणती ट्रिप मिळते काय ते बघून. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता 5:33 झालेत. 120 किलोमीटर गाडी चालली आहे. 2 कांड्या CNG राहिला आहे आणि आपण सध्या आहे नेरूळ अपोलो हॉस्पिटल. हे बघा इथं समोर अपोलो हॉस्पिटल आहे, तिथली एक ट्रिप लागली आहे आपल्याला. आपण BKCला होतो, तर BKCवरून एक आपल्याला नेरूळची ट्रिप मिळाली. एक्सेलमध्ये आलो, कस्टमरला ड्रॉप केला आणि ड्रॉप केल्याच आपल्याला बाहेर पडत होतो तोपर्यंत एक सानपाड्याची ट्रिप मिळाली अपोलो हॉस्पिटलवरून. तर चाललो आहे कस्टमरला पिकअप करायला. त्यांना पिकअप करतो, सानपाड्याला ड्रॉप करतो, CNG वगैरे भरतो आणि मग चांगले ह्या ट्रिपचे पण छोटीच ट्रिप आहे, पण चांगले पैसे दिलेत, त्यामुळे आपण ॲक्सेप्ट केली. तर म्हटलं आहेत 2 कांड्या, तर आपण सानपाड्याला ड्रॉप करू आणि मग CNG भरू आणि तोपर्यंत आपलं काम पण चांगलं होईल. तर एकंदरीत आहे जरा बऱ्यापैकी काम कालच्यापेक्षा थोडं, पण ठीक आहे, चला बघू. अजून आपल्याकडे वेळ आहे 9-10 वाजेपर्यंत रात्री. किती होत्या काय अर्निंग, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर चाललो आहे आता आपण पिकअपला. मित्रांनो, आपण जी अपोलो हॉस्पिटलवरून ट्रिप घेतलेली ती ट्रिप आपली सानपाड्याला ड्रॉप होता, पण त्या कस्टमरनी परत सानपाड्यावरून जुईनगरचा एक स्टॉप त्याच्यात ॲड केला. त्यामुळे त्या कस्टमरचं बिल झालं 400 समथिंग काहीतरी झालं. आपल्याला 400च्या वरती दिलं. मी देतो स्क्रीनशॉट इथे. आणि परत तिथून जुईनगरला आलो, ते बोलतो ते अजून एक स्टॉप ॲड करतो आम्हाला सीवूडला सोडा. मी म्हटलं तसं नाही होणार मॅडम,
स्टॉप ॲड केल्यानंतर पेमेंट किती वाढतं मित्रांनो? जास्त नाही वाढत, जवळजवळ किती वाढतंय? जास्तीत जास्त 100 ते 150 वाढतात. मी म्हटलं त्यांना तुम्ही ही ट्रिप एंड करा, ह्याचे मला पेमेंट करा आणि याच्यानंतर तुम्ही परत बुक करा. त्याचं थोडं 10 मिनटं काम होतं त्यांचं, तिथून बुक करा म्हटलं मला सीवूडची. तीच बुकिंग जर मला आली तर मी तुम्हाला घेऊन जातो. आणि अशा प्रकारे मग आपण त्यांना तिथं सोडलं. त्यांनी ती ट्रिप पेमेंट केलं आपल्याला आणि त्याच्यानंतर परत बुक केली. आणि परत बुक केल्यानंतर मग आपल्याला तीच ट्रिप आपल्यालाच आली, ॲक्सेप्ट केली. आणि आता कस्टमरला त्यांना परत ड्रॉप केलं. पण तिथं खूप त्यांनी वेळ लावला, जवळ अर्धा तास मला वेट करावं लागलं. त्या वेटिंग चार्जेस वगैरे आपल्याला याचे पण पैसे मिळाले. असे टोटल मिळून काहीतरी आपल्याला 335 रुपये झाले. पण त्यांना बोललो मला वेटिंग चार्जेस आहेत त्याचे पण पैसे मला तुम्ही ॲड करा. CNG पंप आहे मित्रांनो इथं, आता CNG भरतो. मग ॲड करा बोलल्यावर मग त्यांनी मला आता 500 रुपये दिले, म्हणजे 150 रुपये एक्स्ट्रा दिले. तर अशा पद्धतीनं आपलं आता त्या 2 ट्रिप आपल्या लगातार कंप्लीट झाल्यात. आणि आपण आता CNG भरायला आलो आहे. पूर्ण गाडी CNG संपला, रिझर्व लागून पण एक पॉईंट ब्लिंक होतो शेवटचा. तर आता इथं जातो, CNG भरतो आणि मग देतो तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो 8 वाजत आलेत आणि आपण कालच्याच ठिकाणी सीवूड मॉल, 1 मिनटं, पवईची बुकिंग आहे. टाईम खूप दाखवतो मित्रांनो, पवईची बुकिंग होती पण टाईम खूप दाखवतो, 120 मिनटं दाखवतो, 2 तास दाखवतो. कोण जाईल आता तिकडे ट्रॉफिकमध्ये. तर कालच्याच ठिकाणी थांबलं. मगाशी आलो आपण BKC वरून नेरूळला, आणि नेरूळवरती जी ट्रिप लागली ना त्या ट्रिपमध्येच 2-3 ट्रिपमध्ये 2 ट्रिप, तर एक तर ट्रिपमध्ये ट्रिपच ॲड झाली आणि पुन्हा त्यांचीच ट्रिप परत घेऊन आपण सीवूडला आलो. आता थांबलो इथं. तर एक 900 रुपयाचं ते काम झालं, मग जवळजवळ 3000 रुपयेपर्यंत काम झालं आहे आपलं ऑलरेडी. आज काल 2400-2500 होतं, आज 3000 झालेत. आणि आता थांबलो आहे आपण, 8 वाजलेत, अजून 2 तास आहेत आपल्याकडे. बघतो 1-2 छोट्या बुकिंग जरी झाल्या इथल्या तिथल्या तरी बरं होईल काम. पण आता प्रॉब्लेम काय झाला आहे, उबरचा पास माझा संपला आहे. कालच्या पासवरतीच आपण उबरमध्ये आज काम केलं आहे. त्यामुळे आता पास, आता जर उबरमध्ये ट्रिप घेतली तर पास ॲक्टिव्ह होईल. 265 रुपये आपला लॉस होतील रात्री 12 तास. त्यापेक्षा उद्याच माझा विचार चालला आता उबरची ट्रिप घ्यायची नाही. जर चांगली मोठी भेटली 500-600 रुपयेची तर घेऊ. छोटी बघू, आता विचार करतोय. ओला चालू केलं आहे. ओलामध्ये जर ट्रिप मिळाली किंवा रॅपिडोमध्ये तर ओला रॅपिडोमध्येच करू. उबरचं आता थोडंसं घेणार नाही असा विचार करतो आहे, पण नाही आलीच, उबरमध्ये आली तर मग घ्यावं पण लागेल. तर ठीक आहे मित्रांनो, चला आता बघतो किती वगैरे काय. आणि चांगले पैसे झाले ॲक्च्युली. ती रेंटल ट्रिप झाल्यासारखीच झाली माझी 2 तासासाठी, पण पैसे पण चांगले मिळाले. तर चला बघतो आता काय कोणती ट्रिप मिळते. गाडी आपली जवळजवळ 140-45 किलोमीटर चालली आहे, गाडी पण जास्त चालली नाही, पण 3000पर्यंत काम झालं आहे. आता 1-2 ट्रिपा झाल्या, 3500-3600 रुपयेपर्यंत जरी झाले तरी भरपूर झाले आजच्या दिवशी. तर बघूया आता कोणती ट्रिप मिळते काय. तर मित्रांनो अशा प्रकारे 8:30 झालेत आणि आपण आत्ता आलो आहे, 8:30 नाही 9 वाजलेत. आणि आपण सेंटर मॉलवरून एक खारघरची ट्रिप घेऊन आलो आहे. छोटी ट्रिप होती, 360 रुपये काहीतरी दिले. तर आलो आता इथे थांबलो आहे. आता बघूया इथून काय ट्रिप मिळते का आपल्याला जावं लागते घरी. इथून घर आपला 5-7 किलोमीटर आहे, जास्त नाही. वाट बघतोय तरी पण काय भेटले, कारण 10-10:30 वाजल्याशिवाय घरी जाऊन काय म्हणून थांबलो आहे. जर एखादी छोटी ट्रिप भेटली तर अजून तेवढीच अर्निंगमध्ये आपल्या वाढ होईल म्हणून वाट बघतोय. बघूया मिळते का नाही, नाहीतर मग काय कसं होतं आहे दाखवतो, सांगतो तुम्हाला. आज एकंदरीत बऱ्यापैकी दिवस होता. ठाण्याची ट्रिप आहे मित्रांनो, पण नको, ठाण्याला आता जाऊन काय करायचं, रिटर्न भेटत नाही. छोटी लोकल असती वाशीपर्यंत घेतली असती. तर ठीक आहे, चला बघूया आता कामोठा वगैरे एखादी ट्रिप मिळते का. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता 10:55 झालेत, 180 किलोमीटर गाडी चालली आणि आपण आलो आहे आपल्या आता घरी. तर तुम्हाला सांगतो टोटल किती पैसे काय झाले ते. आजचा दिवस चांगला गेला मित्रांनो, जो 350-3600 रुपयेपर्यंत अर्निंग झाली आपली टोटल. उबरमध्ये 1835 रुपये, 5 ट्रिप कंप्लीट केलेत.
ओलामध्ये 1560 रुपये 4 ट्रिप कंप्लीट केलेत. आणि आपण एक उबरची ट्रिप जी घेतली होती त्या कस्टमरने आपल्याला 200 रुपये एक्स्ट्रा दिले होते. असे टोटल मिळून जर आपण टॅली मारली तर आपले जवळ 3595 म्हणजे 3600 रुपये होत आहेत. तर त्या 3600मधून आपण उबरचा मित्रांनो कालच पास आपला ॲक्टिव्ह झाला होता, कालचाच पास होता, तोच पास आपला 7:30-8 वाजेपर्यंत होता. त्या पासावरतीच आपण उबरमध्ये काम केले. त्यामुळे उबरचे काय यावेळेला आज मायनस करायचे नाहीत, फक्त ओलाचे आपण मायनस करू 66 रुपये. आणि गाडी चालली मित्रांनो 180, तुम्ही बघितलंच असेल. तर 180 किलोमीटर मी 700 ते 800 रुपयेचा जर CNG पकडला तर जवळजवळ 2800 रुपयेपर्यंत आपलं प्रॉफिट झालं आहे मित्रांनो आज. 2800 ते 2700 रुपये म्हणजे चांगलं प्रॉफिट आहे, नाही असं नाही. 2,500-3,000 हजाराच्या पुढचं जर प्रॉफिट असेल ना तर चांगलंच चालं. 3,500-4 हजार रुपये बिझनेस झाला तर 2,500-3 हजार रुपये प्रॉफिट राहतं. तर एकंदरीत दिवस बरा गेला मित्रांनो. पण लॉग इन आपण किती वाजता झालो, 11 वाजता झालो होतो. आता 11 वाजत आलेत. तसं ॲक्च्युली मी लवकरच झालो होतो, पण एक छोटी ट्रिप मिळाली आपल्याला पनवेलची, त्यामुळे ती ट्रिप केली आणि मग आता जस्ट आलं. नाहीतर 9:30ला आपण घरी आलो असतो. पण ठीक आहे, 11 ते 11 म्हणजे 12 तासामध्ये आज पाऊस जरा कमी झाला मित्रांनो. सकाळी पाऊस होता पण दुपारनंतर पाऊस थोडा कमी झाला आणि कमी पावसामुळे जरा थोडं अर्निंग बऱ्यापैकी झाली. 3600 रुपयेपर्यंत आपली टोटल अर्निंग झाली मित्रांनो आज. तर बघा चाललं आहे आता हळूहळू मित्रांनो. आपण आता जम बसतो आहे, कारण माझा अजून एक मित्र आहे रिटिका, ते पनवेलच्या पुढे राहतात. आणि एक यूट्यूबरच आहेत राहुल म्हणून, MH46 वोरा, तुम्ही कधी बघितलं असेल. त्यांच्या चॅनल कोणी सबस्क्राईब असेल त्यांना पण लक्षात येईल. तर आम्ही तिघं कोऑर्डिनेशन असतो दिवसभर, तू कुठे गेला, मी कुठे गेला, कुठे काय गेलो. आणि आम्ही म्हणजे एक हे केलं आहे की बाबा समजा मी मुंबईसारख्या एरियात गेलो, कुठे अंधेरीला गेलो, तर मग तो कोणत्या एरियातून ट्रिपा लागतात, कुठून काय नवी मुंबईच्या ट्रिपा लागतात, ह्या गोष्टी सगळ्या आमच्या चर्चा असते दिवसभर, किती काय झालं. आणि कॉम्पिटिशन लागली, एक हेल्दी कॉम्पिटिशन आहे मित्रांनो. म्हणजे हेल्दी म्हणजे कॉम्पिटिशन म्हणजे असं नाही की त्याचे जास्त झाले किंवा माझे कमी झाले, असा विषय नाही. पण तुमचे किती झाले, एवढे झाले, मग आपल्याला मनातूनच वाटतं यार त्याचे 2,000 झाले, मी अजून 1500मध्येच आहे, चला आपल्याला काही चांगली मोठी ट्रिप घ्या. असं एक हेल्दी कॉम्पिटिशन आमचं चाललेलं असतं तिघांचं. तर खूप भारी वाटतं, काम करायला मजा येते असं असल्यानंतर. आणि कॉन्टॅक्ट राहतो दिवसभर. एकटं असलं ना माणूस मग कंटाळा करतो माणूस, चला जाऊ दे आता, कोण असं ना असं कॉम्पिटिशन असलं ना मग थोडं बरं वाटतं. तर असं आमचं कॉम्पिटिशन चाललं आणि काम करायला खूप मजा येते. 2 आठवडे झाले जवळजवळ आम्ही असं काम करतो ना, आणि रोज काम करतोय, सुट्टी घेत नाही, काय नाही. तर एकंदरीत असं बरं वाटतंय. तर ठीक आहे मित्रांनो, चला तुम्ही जर स्वतः ड्रायव्हिंग करत असाल, तुमचे जर मित्र वगैरे असतील, तर असं हेल्दी कॉम्पिटिशन ठेवा तुमच्यामध्ये. बघा तुमच्या बिझनेसमध्ये नक्कीच वाढ झालेली असेल, नक्की फरक जाणवेल. तर ठीक आहे, चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि चॅनलला नवीन जे कोणी बघत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, शुभरात्री आणि श्री स्वामी समर्थ.